आपल्या इंडियन क्रिकेट टीमची एक धमाल गंमत आहे. म्हणजे तुम्ही बघा, सेहवाग झोडून काढतो, धोनी असला तो बडवून काढतो सगळ्या बॉलर्सला, पण सचिन तेंडुलकर असला की त्याच्या भात्यामध्ये या सगळ्याच गोष्टी असतात. असंच एक वर्सटाईल व्यक्तिमत्व म्हणजे माणिकताई वर्मा. त्यांच्या भात्यामध्ये सुद्धा अशा अनेक रचना होत्या ज्यांनी आपल्याला मंत्रमुग्ध केलं. माणिकताईंचं असंच एक गाणं घेऊन वंदना गुप्तेंच्या टीम मधून येते. टाळ्यांनी स्वागत करूयात दीप्ती भागवत. भरवून हात बसली धरून सावले गुरा, नाही चिंता त्याची तिनी सांज पातुरा. चला दोघ मिळूनी चढू टेकडीवर, चढता चढता धरा हात की वाट नसे रुंदा. पर कशाला जाळी मंदी पिकली करवंद, जाळी मंदी पिकली करवंद. जाळी मंदी पिकली करवंद, जाळी मंदी पिकली करवंद. आता या वयात करवंद खाऊ वाटायला लागले वय. तुम्ही बालपणातून जीवाचं मैत्र, हो ते खरं. ही तरुणपणातील बालपणाची लहर. कुणी बघत नाही तो चला गडे लवकर. आंबट गोडी चाकू वाटते उर्वा की छंदा. जाळी मंदी पिकली करवंद, जाळी मंदी पिकली करवंद. जाळी मंदी पिकली करवंद, जाळी मंदी पिकली करवंद. आज करवंद खायची लय झुकी उठली बुवा. अजून ध्यानात येत नाही तुमच्या? नाही. कान करा इकडं. मजलाज वाटते सांगाया ते धनी, घ्या तुमचं तुम्ही जरा तरी समजूनी. अहो पाळणा उद्याचा हलतो माझ्या मनी. दर्या टेकड्या चला ढूंढूया होऊन बेबंदा. जाळी मंदी पिकली करवंद, जाळी मंदी पिकली करवंद. जाळी मंदी पिकली करवंद, जाळी मंदी पिकली करवंद. काही असं करायचं नाही. म्हणजे आता काय म्हणणं? अहो, म्हणणं असं आहे की तुमचं गाणं ऐकून जेवढा त्रास होतोय ना, तेवढंच तुम्हाला बघून मी त्रास होतोय. अरे देवा, आता काय असं करूया? काय करू नका. काय दिसताय, काय गाताय. हा हा, मला जाम आवडलं गाणं. एक तर माणिकताईंनी गायलेलं गाणं, आणि त्यात मला अजून एक गोष्ट इथे नमूद करावीशी वाटते की या गाण्यामध्ये ढोलकी वाजवताना आपल्याला पुलं दिसलेले, आणि आज तेवढ्याच दमदारपणे निलेशने ढोलकी वाजवली. निलेश, क्या बात आहे. जोरदार टाळ्या. छान, मस्त वाटलं. तू त्यातल्या मुरक्या ताना खूप छान घेतल्यास. जी जागा आपल्याला येत नाही त्याच्या वाटेल तू गेली नाहीस, एक जागा तू सोडून दिलीस. याची बॅकग्राऊंड या गाण्याची अशी सांगते की आत्तापर्यंत माझ्या आईने कधीच लावणी म्हटलेली नव्हती, आणि बाबूजींना विश्वास होता की माणिकबाई गाऊ शकतील म्हणून, पण आईला खात्री नव्हती की ती म्हणाली माझ्या गाण्यातच लावणी येणं शक्य नाही, कारण तो भावच माझ्याकडे नाही आहे. आणि पुलंचाच सिनेमा होता. पुलंनी पण आग्रह धरला की नाही माणिकबाई गाऊ शकतील, आणि मग शेवटी चॅलेंज स्वीकारलं आणि आईने हे गाणं म्हटलं, आणि ते खूपच भयंकर गाजलं ते त्यावेळेला गाणं. म्हणून मी आज दीप्तीला आग्रह केला, खूप छान गायली, मेहनत दिसते या गाण्यात. थँक्यू. थँक्यू. अवधू, तुला वाटतं हे योग्य गाणं होतं दीप्तीसाठी? अगदी योग्य गाणं होतं, अतिशय योग्य गाणं होतं. मला गंमत वाटली की
झी मराठीने बरोबर समविचारी जजेस बसवलेले आहेत. कारण मी देखील दीप्तीसाठी जे गाणं काढलं होतं ते चंदनाची चोळी माझा अंग अंग जाळी. दीप्ती, तुझं आतापर्यंत गाणं जे आम्ही ऐकलेलं आहे ते कायम अतिशय गोड, अतिशय मोदक, करंजी, अनारसे अशी गाणी तुमच्याकडनं आम्ही ऐकलेली आहेत दीप्तीजी. पण आता आम्हाला जरा ठसकेबाज काहीतरी पाहिजे होतं, जरा तांबडा पांढरा रस्सा, मिरचीचा ठेचा, असं काहीतरी अपेक्षित होतं. आणि मोकळं गाणं, तो थ्रो माईकमध्ये देणं, हे जर का अचीव केलंस तर तुझं गाणं आत्ता जिथे आहे त्याच्या कित्येक पटीने पुढे जाईल. थ्रोमध्ये सगळ्यात मोठा आमच्या सगळ्यांसाठी जे दैवत म्हणजे किशोरदा, त्यांचा जो थ्रो होता, हे 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 आहा, हे हे हे, तर तो थ्रो जो आहे, हा थ्रो इतका इम्पॉर्टंट आहे, तर तो तुझ्या गाण्यामध्ये आणण्याचा प्रयत्न कर. ऑल द बेस्ट. थँक्यू. मिळालाय अवधूत कडून. थँक्यू. तुझं लग्न झाल्यानंतर तुला घरून, जसं तू नेहमी म्हणत असतेस की सपोर्ट तर मिळालाय, तर तेव्हा काही रिस्ट्रिक्शन्स होते का? किंवा फॉर एक्झाम्पल तुला एखादी बोल्ड भूमिका पुढे करायची असेल तर ओनली बिकॉज यू आर मॅरिड, आतापर्यंत असा काही अनुभव? लग्न झाल्यानंतरच मी या क्षेत्रामध्ये आले, त्यामुळे तुला कळलंच असेल की अभिजित, मला घरच्यांचा स्ट्रॉंग सपोर्ट आहे आणि त्यामुळेच मी इतकं करू शकते. आणि कदाचित बोल्ड भूमिका कधी आली तर म्हणजे माहीत नाही घरातून मला तितका सपोर्ट देतील का नाही, कारण मी आत्तापर्यंत खूप साध्या सोज्वळ अशाच भूमिका केलेल्या आहेत. मला करायला नक्की आवडेल. मकरंद हो म्हणेल असं वाटतंय मला. बरं वंदना, ते तुमच्या बाबतीत असं झालं का की लग्नानंतर फरक पडला की उलट उलट झालं? नाही, इनफॅक्ट मी लग्न केलं त्यावेळेला प्रेमात पडून लग्न केलं, त्यामुळे प्रेमात आणि युद्धात सगळं माफ असतं. ते मला नवऱ्याने सांगितलं होतं की तुला कदाचित लग्नानंतर करता नाही येणार काम वगैरे, कारण त्यांच्याकडे कधी कोणी केलेलं नाही असं काम. तर मी म्हटलं ओके, यू आर विथ मी, आय डोंट माइंड असं. आणि मी तेव्हा खूप असे ॲम्बिशियस वगैरे नव्हते. आता सगळेच मुलं या क्षेत्रात येणारे भयंकर ॲम्बिशन घेऊन येतात, त्यावेळी तशी नव्हती मी. त्यामुळे मला घर संसार मस्त साबुदाण्याची खिचडी वगैरे खायची होती, त्यामुळे तोच माझं ॲम्बिशन होते. पण माझ्या सासऱ्यांनी माझ्यातले गुण ओळखलेले होते आणि जेव्हा मला अखेरचा सवाल हे नाटक गोवा हिंदू असोसिएशनकडून विचारणा झाली की करशील का, तेव्हा मी म्हटलं की नाही. तेव्हा सासऱ्यांनी ऐकलं नाही का म्हणते. मग त्यांनी सांगितलं की कर ना, तुझ्यात गुण आहे, कला आहे, तू माणिकबाईंची मुलगी आहेस, एका कलाकाराची मुलगी आहेस तू. त्यांनी आपलं करिअर सगळं लग्नानंतर केलंच नाही इतकी वर्ष, तर तुला काय हरकत आहे. मी म्हटलं की मला असं वाटलं की आपल्याकडे नाही चालणार. नाही, कसं चालणार, तुझ्यात कला आहे ती तू अशी दडपून ठेवू नको. आणि मग हाऊस करता करता मग व्यावसायिक झाले, असं झालं. त्यामुळे सासऱ्यांच्या पाठिंब्यामुळे झालं. अर्थात संघर्ष मला खूप करायला लागला, कारण नाट्यसंसार आणि जीवनसंसार हा अतिशय दोन टोकाची भूमिका निभावणं फार कठीण होतं. जे मी केलं तो संघर्ष रोज माझ्याशी माझाच चालायचा. पण प्रत्येकाला आणि विशेषतः लग्न झालेल्या स्त्रीला जबाबदारी पडते, त्यामुळे खूपच अवघड असतं हे करणं. बरं, आज तुझ्या आजी इथे प्रेक्षकांमध्ये आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि मला जेवढं माहिती आहे त्यानुसार त्या पण खूप छान गातात आणि त्यांना माणिकताईंच्या हस्ते पुरस्कार सुद्धा मिळालेला, इफ आय एम नॉट रॉंग. आत्तापर्यंत आजीनी जी सगळी गाणी म्हटली ती फक्त आणि फक्त माणिक वर्मांचीच गायली. आजी, मला खूप बरं वाटतंय की आज तू माझ्यासाठी सारेगमच्या सेटवर आलीस आणि वयवर्ष फक्त 80 हो आजीचं. डोळ्यात दिसत नाही तिला. आजी, तुम्ही माणिकताईंची गाणी गायचात असं दीप्तीने सांगितलं आम्हाला, तर तुमचं कुठलं एखादं आवडतं गाणं जे दीप्तीने या मंचावरून गाऊन दाखवावं अशी तुमची इच्छा आहे आणि त्याच्या 2 ओळी तुम्ही गाऊन दाखवायत अशी आमची इच्छा आहे. या मुरलीने कौतुक केले, या मुरलीने कौतुक केले, गोकुळाला वेड लाविले, या मुरलीने कौतुक केले. वंदनाताई, आईंची आठवण येते? अगदी, अतिशय. मला आठवतं मी ह्या गाण्याच्या रेकॉर्डिंगच्या वेळी, तेव्हा मी होते तिथे उपस्थित आणि मी हार्डली अगदी 4 का 5 वर्षाची होते पुणे आकाशवाणीवरती. आणि त्यावेळी हे गाणं सगळं लाईव्ह चाललं होतं. आकाशवाणी अख्खी आईचं गाणं ऐकण्यासाठी तिथे जमलेली होती. त्याची आठवण आली आज मला.
अवधूत, मला तुला विचारायची इच्छा आहे की आज आम्ही तुला यशस्वी गायक, संगीतकार, दिग्दर्शक, प्रोड्युसर, लिरिसिस्ट म्हणजे गीतकार, अजून काही राहिलंय का? नाही, ठीक आहे, एवढं बास झालं साहेब. ऍक्टर ऍक्टर नाही. आम्ही गाण्यामध्ये पाहिलंय पण एवढं आहे, कव्वाली आम्ही ते काय ते इतकं सगळं यशस्वी भूमिकांमध्ये आम्ही बघतोय. तुझा सुरुवातीचा काळ हा बाबांचा बिझनेस सांभाळण्यात आणि नंतर काही काळ रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये गेला होता. त्या काळातली एखादी आठवण किंवा तो स्ट्रगल कसा होता ते सांग ना. माझी सुरुवातीची वर्ष जी होती, स्ट्रगल ज्याला आपण म्हणतो, स्ट्रगलिंग पिरियड, तो माझा इतका सुंदर होता की मी ट्रेननी प्रवास करायचो. सामान्य लोकांना 4थी सीट मिळवण्यामध्ये मराठी लोकांना जो प्रॉब्लेम येतो तो मी स्वतः जवळनं अनुभवला होता. त्यामुळे जय जय महाराष्ट्र सुचणं काय अवघड नव्हतं. मी स्ट्रगलिंग पिरियडमध्ये लेडीज बारमध्ये गायलेलो आहे, बर्थडे पार्टीजमधनं गायलेलो आहे. त्यावेळेला नक्की कसा रिदम लोकांना आवडतो, कुठल्या तालावरती ते लोक नाचतात हे समजणं फार सोपं असतं. त्यामुळे एकादाजीबासारखं गाणं सुचणं हे काय फार अवघड नाही. तू म्हणलास त्याप्रमाणे जाहिरातींची कामं करत ज्या वेळेला महाराष्ट्रातल्या खेडोपाडी फिरलो, तिकडच्या शेतकऱ्यांचे प्रॉब्लेम्स जवळनं बघितले, त्यांची परिस्थिती बघितली, तर त्यानंतर पत्रास कारण की सारखं एखादं गाणं सुचणं हे काही फार अवघड नाही. आज मात्र मी ज्यावेळेला विचार करतो, ज्यावेळेला माझ्याकडे 4 गाड्या आहेत, 25 स्टाफ आहे, ट्रेननी शेवटचा प्रवास करून 10 वर्ष झालेली आहेत, अशा वेळेला मला वाटतं की माझा स्ट्रगल आता खरा सुरू झालेला आहे. आता मला कसं समजणार की सामान्य लोकांना काय आवडतं. आज मला महाराष्ट्रातल्या खेडोपाड्यातल्या गोरगरीब माणसांचे प्रॉब्लेम्स, त्यांच्यावरची गाणी करायला कसे समजणार. तो डिस्टन्स जसजसा वाढत चाललेला आहे, ज्यावेळेला हा स्ट्रगल संपत चाललेला आहे, अर्थार्थी जो स्ट्रगल आहे तो ज्यावेळेला संपत चाललेला आहे आणि मी रूट्सपासनं, माझ्या मुळांपासनं ज्यावेळेला हळूहळू दूर जातो ही भावना मनामध्ये यायला लागलेली आहे, त्यावेळेला मला असं वाटतं की माझा खरा स्ट्रगल आता सुरू झालेला आहे आणि मी त्यासाठी स्वतःला प्रिपेअर करतो. किती गाणं तर झकास झालं. पुढच्या सगळ्या परफॉर्मन्सेससाठी ऑल द बेस्ट. थँक्यू अभिजित, थँक्यू.